नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आयोगाच्या ज्या काही स्पर्धा परीक्षा होतात किंवा आयोग ज्या परीक्षा कंडक्ट करतं त्या सगळ्या परीक्षांमध्ये तुम्ही जेव्हा ऍप्लिकेशन करत असता तर त्या ऍप्लिकेशन्सच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची प्रोसेस करायची असते आणि ते म्हणजे प्रोफाईल क्रिएशन। तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यावरती आपण या सेशन मध्ये डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती सांगणार आहोत। जे विद्यार्थी नवीन आहे आणि पहिल्यांदा तयारी करतायत किंवा पहिल्यांदा अप्लाय करणार आहेत तर त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। आणि सगळ्यात जास्त आपण फोकस करणार आहोत की जे विद्यार्थी मेकॅनिकल, ऑटोमोबाईल किंवा प्रोडक्शनचे आहेत आणि जे आता आगामी येणाऱ्या आरटीओ एमव्हीआय ची तयारी करणार आहेत तर त्यांनी तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघायला पाहिजे। विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय 461 जागांची जाहिरात या महिन्यात येणार आहे आणि त्याच्या अगोदर आपलं जे प्रिपरेशन सुरू झालं पाहिजे। तर त्यासाठी आयोगाच्या वेबसाईट वरती प्रोफाईल कसं तयार करायचं किंवा ऍप्लिकेशन प्रोसेस कुठून सुरुवात होते ही सगळी माहिती आणि ऑफिशियल वेबसाईट कुठली ही सगळी माहिती आपण या सेशन मध्ये सांगणार आहोत। त्याच्यामुळे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो, संधीचं सोनं करायचंय आपल्याला आरटीओ एमव्हीआय साठी आणि सुरुवात आपल्याला प्रोफाईल बनवण्यापासून करायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमी 2017 असेल 2020 असेल एक परफेक्ट मार्गदर्शक म्हणून ठरलेलं आहे। सगळ्यात जास्त सिलेक्शन्स आपण दिलेले आहेत आणि प्रिलिम साठी आपली एक प्रॉपर बॅच ज्याच्यामध्ये प्रत्येक विषयाला एक सेपरेट मार्गदर्शक आणि तज्ञ अनुभवी शिक्षक वर्ग असणार आहे। त्याच्यामुळे प्रत्येक जे टप्पा आहे मग कुठलाही पर्टिक्युलर मुख्य असो प्री असो त्याच्यामध्ये एक परफेक्ट मार्गदर्शन आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या रूपाने तुम्हाला लाभणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बॅच साठी अधिक माहिती हवी असेल तर आपला IVR क्रमांक 7887811411 याच्यावरती तुम्ही संपर्क साधू शकता। संपूर्ण माहिती प्री, मेन्स आणि स्टडी मटेरियल हे सगळं तुम्हाला एका क्लिक वरती एका कॉल वरती मिळणार आहे। ओके, तर चला सुरुवात करूया विदाउट वेस्टिंग टाइम। विद्यार्थी मित्रांनो, आयोगातर्फे गट क चं जरी पद असेल तरी घेतल्या जाते ही एक्झामिनेशन। पूर्व आणि मुख्य हे दोन टप्पे आहेत आणि याच्यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट जेव्हा येईल त्यावेळेस आपल्याला अप्लाय करायचंय, पण त्याच्या अगोदर आपल्याला प्रोफाईल तयार करून घ्यायचं आहे। तर स्टेप बाय स्टेप आपण एमपीएससी आयोगाचा प्रोफाईल क्रिएशनचा हे जे सेशन आहे हे तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। याच्यामध्ये प्रत्येक स्टेपला काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून पुढच्या ज्या काही तांत्रिक चुका असतील किंवा अडचणी असतील ह्या तुम्हाला टाळता येतात। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे ऑफिशियल वेबसाईट वरती जायचं आहे mpsconline.gov.in किंवा तुम्ही गुगल वरती डायरेक्ट एमपीएससी न्यू रजिस्ट्रेशन जरी टाकलं तरी तुम्हाला त्या वेबसाईट वरती ते घेऊन जातं। ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी विंडो आहे ही मेन जे काही स्पेसिफिक विंडो आहे याच्यावरती तुम्हाला सगळे जे पार्ट आहेत हे तुम्हाला बघायला मिळतील। याच्यामध्ये गाईडलाईन्स दिलेल्या आहेत प्रत्येक विद्यार्थ्याला, तर नक्कीच जनरल इन्स्ट्रक्शन तुम्ही वाचून घ्यायच्या त्याच्या अगोदर प्रोसेस सुरू करायच्या अगोदर। आणि जे विद्यार्थी पहिल्यांदा आपल्याला नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे, ज्या विद्यार्थ्याचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे त्यांनी त्यांचा लॉग इन ID आणि पासवर्ड यूज करून तुमचा प्रोफाईल चेक करू शकता। त्यांच्या गाईडलाईन नुसार तुम्ही अपडेट वगैरे करू शकता आणि एखाद्या ऍप्लिकेशन्स किंवा एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करू शकता, तुमची इलिजिबिलिटी चेक करू शकता। पण ज्या विद्यार्थ्यांनी अजून आयोगाच्या वेबसाईटला व्हिजिट केलेलं नाही तर त्यांनी लक्षात घ्या, या पद्धतीचा जे काही लॉग इन पेज आहे ते तुम्हाला दिसेल आणि इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन ही जी टॅब आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्याच्या अगोदर इन्स्ट्रक्शन सगळ्या वाचून घ्या किंवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। याच्यामध्ये जर तुम्हाला काही तांत्रिक अडचण आली, प्रोफाईल तयार करायला असेल किंवा ऍप्लिकेशन करताना असेल भविष्यामध्ये, तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो इथे हेल्पलाईन नंबर सुद्धा दिलेले आहेत आणि हे हेल्पलाईन नंबर जे ऑफिशियल टायमिंग असतात सोमवार ते शुक्रवार सकाळी 9 ते रात्री 8 पर्यंत आणि शनिवार रविवार जे आहे हे 9:30 ते 6:30 पर्यंत आणि तसं support-online@mpsc.gov.in याच्यावरती तुम्ही मेल सुद्धा करू शकता काही जर तांत्रिक अडचण आली तर। ओके, तर चला सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो। जे नवीन आहे पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन प्रोसेस मध्ये तुम्हाला बेसिकली दोन महत्त्वाच्या इन्फॉर्मेशन भरायच्या आहेत। एक म्हणजे तुमचा चालू असलेला आणि भविष्यात चालू राहणारा मोबाईल क्रमांक खूप महत्वाचा आहे कारण त्याच्या थ्रू सगळं कम्युनिकेशन होणार आहे। आणि दुसरी गोष्ट तुमचा चालू असलेला आणि भविष्यातही चालू राहणारा ईमेल ID ज्याचा पासवर्ड तुम्हाला माहिती आहे आणि तो तुम्ही ओपन करू शकता। अशा दोन गोष्टी आपल्याला मॅन्डेटरी
द्यायच्या आहेत. कशासाठी? नवीन रजिस्ट्रेशनसाठी. सगळ्यात पहिली प्रोसेस तुम्हाला इथे ईमेल आयडी टाकायचा आहे, जो मॅन्डेटरी आहे. हे रजिस्ट्रेशनची प्रोसेस सांगतोय मी. त्यानंतर त्या ईमेल आयडीला तुम्हाला ओटीपी जनरेट होईल. तो ओटीपी मिळण्यासाठी तुम्हाला गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे आणि व्हॅलिडेट करायचा आहे तो ओटीपी. तसंच मोबाईल क्रमांक आता मी जो सांगितला मॅन्डेटरी, हा मोबाईल क्रमांक इथे टाकायचा आहे आणि गेट ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. इथे दोन्ही ठिकाणी मेल आणि मोबाईल या दोन्ही मध्ये तुम्हाला ओटीपी मिळाल्यानंतरच व्हॅलिडेट होणार आहे आणि प्रोसेस पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे चालू असणाऱ्या ह्या गोष्टी तुम्हाला द्यायच्या आहेत आणि लक्षात ठेवा अचूक द्यायच्या आहेत. इथे जो काही मेल आयडी वरती ओटीपी आला तो टाकायचा आणि त्याला व्हेरीफाय करायचं. इथे मोबाईल वरती जो ओटीपी आला तो टाकायचा आणि व्हेरीफाय करायचं. त्यानंतर तुमची ही प्रोसेस जी आहे ती पुढे सरकेल. याच्यामध्ये तुम्हाला लक्षात राहील, प्रॉपर रिकॉल होईल असा पासवर्ड सेट करायचा. ओके. आणि त्यानंतर तो पासवर्ड कन्फर्म करायचा. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, पासवर्ड टाकताना असा टाकायचा की जो तुम्हाला लक्षात राहील आणि तो सेव्ह करून ठेवायचा. डेफिनेटली अल्फा न्यूमेरिक असेल, स्पेशल कॅरेक्टर असेल, ते सगळे व्यवस्थित कॅपिटल स्मॉल हे सगळे लक्षात ठेवा आणि त्याच्यामुळे तुमचा पासवर्ड जो आहे तो स्ट्रॉंग बनलेला असला पाहिजे. तर मॅक्सिमम विद्यार्थ्यांनी ज्या गाईडलाईन्स आहेत पासवर्डसाठी त्यानुसार चेक करायचा आहे, टाकायचा आहे. त्यानंतर तुमचं डेट ऑफ बर्थ साठी तुम्हाला इथे डेट, मंथ, इयर या फॉर्मॅटमध्ये सगळी इन्फॉर्मेशन भरायची आहे. सिक्युरिटी कोड आणि सिक्युरिटी क्वेश्चन्स याच्यावरती तुम्हाला जायचं आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्या की या पद्धतीने जे काही स्पेसिफिकली तुम्हाला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन विचारलेली आहे ती प्रॉपर इन्फॉर्मेशन डेट ऑफ बर्थ मध्ये किंवा ज्या काही असेल इन्फॉर्मेशन ही ऍज इट इज तुम्हाला फिल करायची आहे आणि महत्वाची गोष्ट ते रिकॉल सुद्धा करायचं आहे. ठीक आहे. तर हे झालं नवीन रजिस्ट्रेशनसाठी. याच्यासाठी काही तुम्हाला बऱ्याचदा पासवर्ड चुकीचा ज्याला म्हणतो आपण लक्षात राहत नाही किंवा चुकतो, अशा वेळेला काही सिक्युरिटी क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहे आयोगाकडनं. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, ते लिहून घ्यायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल, व्हॉट वॉज युअर चाइल्डहुड निकनेम. लहानपणी जंटी, बंटी, अंटी जे काय असेल ते नाव जे आहे ते तुमचं इथे मेन्शन करायचंय. कॅपिटल मध्ये, स्मॉल मध्ये काय टाकताय ते टाकायचंय, लक्षात ठेवायचंय. व्हॉट इज द नेम ऑफ युअर फेवरेट चाइल्डहुड फ्रेंड. लहानपणीच्या बेस्ट मित्राचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे. व्हॉट इज युअर ब्लड ग्रुप, कारण हे कन्फर्म राहतं, इथे चेंज होत नाही, ते सुद्धा टाकायचं आहे. सगळ्यांना रेड ॲस्ट्रिच दिलेला आहे, याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा तुमचा कंपल्सरी आहे. आणि हे सगळे प्रश्न लिहूनही ठेवा, त्याचे उत्तर पण लिहून ठेवा. कॅपिटल टाकलंय, स्मॉल टाकलंय, हा सुद्धा महत्वाचा भाग. कारण जर चुकून एखाद्या वेळेला तुमचा पासवर्ड विसरला गेला तर हे क्वेश्चन्स तुम्हाला मदत करतील पासवर्ड रिसेट करण्यासाठी. येते लक्षात. विच इयर डिड यू कम्प्लीट युअर HSC. व्हॉट इज द सरनेम ऑफ युअर फेवरेट हाय स्कूल टीचर. हु इज युअर फेवरेट स्पोर्ट पर्सन. हे असे काही प्रश्न आणि त्याच्या उत्तरासाठी जागा दिलेल्या आहेत. हे सगळं कन्फर्मेशन केल्यानंतर तुम्हाला तिथे काय करायचंय, रजिस्टर करायचंय. मोबाईल नंबर, ईमेल आयडी बिलकुल तुमचा प्रॉपर असला पाहिजे, जो भविष्यात सुद्धा सुरू राहणार आहे. ठीक आहे. आणि हे प्रश्न तुम्हाला कामी येतील कशासाठी, तर पासवर्ड भविष्यात जर काही टेक्निकल इश्यू आला तर. ओके. तर रजिस्ट्रेशन केलंय, जसं मी सांगितलंय सगळे क्वेश्चनचे आन्सर्स तुम्ही लिहिले. इथे हा कॅप्चा आहे आणि रजिस्टर वरती या बटन वरती क्लिक केलं की तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस जी काय आहे ती कंप्लीट होणार आहे. आणि त्यानंतर तुमचा लॉग इन, एक तर तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी आणि जो तुम्ही पासवर्ड सेट केलाय तो पासवर्ड आता याने तुम्ही लॉग इन करू शकता. म्हणजे पहिल्यांदा आपण रजिस्ट्रेशन प्रोसेस केली, त्याच्यानंतर तुम्ही पासवर्ड सेट केला, तुमचा ईमेल आयडी किंवा तुमचा मोबाईल क्रमांक हा तुमचा काय राहील, तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर हे तुमचा रजिस्ट्रेशन आयडी राहील आणि पासवर्ड तुम्ही सेट केलेला आहे. आता ही झाली रजिस्ट्रेशनची प्रोसेस. जर ज्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे ते विद्यार्थी अपडेट करायचं असेल प्रोफाईल किंवा त्याच्यामध्ये अप्लाय करायचं असेल एखाद्या पोस्टसाठी तर ते करू शकता. पण सपोज एखाद्याचं प्रोफाईलच नसेल तर ही प्रोसेस त्याला फॉलो करावी लागेल. ओके. आता तुम्ही नव्याने लॉग इन केलं, हा कॅप्चा टाकायचा, प्रोसीड करायचं. ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रोफाईल मध्ये इन्फॉर्मेशन 1 बाय 1 पुटअप करायची आहे. याच्यामध्ये प्रोफाईल क्रिएशन वरती मी क्लिक करतोय. इथे बघा प्रोफाईल क्रिएशन, ऑनलाईन अप्लिकेशन,
माय अकाउंट, करस्पॉन्डन्स असे टॅब दिलेले आहेत. आपण या सेशन मध्ये बघत आहे की कशा पद्धतीने आयोगाच्या वेबसाईटला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे. तर पहिली टॅब आहे प्रोफाईल क्रिएशनची. याचे जर टप्पे आपण बघितले तर याच्यामध्ये स्पेसिफिकली तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करायचं आहे, सबमिट करायचं आहे, बरोबर आहे, लॉक करायचं आहे. ही प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेपची. आता आपण प्रोफाईल साठी काय काय इन्फॉर्मेशन भरायची त्याचे टप्पे बघूया. याच्यामध्ये सगळ्यात पहिले पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे. दुसरा टप्पा आहे ऍड्रेस भरायचा आहे, ऍड्रेस इन्फॉर्मेशन टाकायची आहे. अदर इन्फॉर्मेशन ऍडिशनल जे काही पर्टिक्युलर कॅटेगरीशी संबंधित असेल ते टाकायची आहे. त्यानंतर क्वालिफिकेशनशी संबंधित इन्फॉर्मेशन भरायची आहे. एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स ऍड ऑन करायचा आहे आणि तुमचं सही आणि तुमचा फोटो हा अपलोड करायचा आहे तुमच्या पर्टिक्युलर प्रोफाईल मध्ये. तर ही सिंपल दिसणारी जरी प्रोसेस असेल तरी इथे बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या चुका होतात. त्या चुका होऊ नये म्हणून आपण वन बाय वन प्रत्येक स्टेप आपण ज्याला म्हणतो एक्सप्लेन करूया. तर प्रोफाईल क्रिएशन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल, आपल्याला माहिती आहे की आधार कार्ड हे युनिक आयडी आहे, त्याच्यावरनं मॅक्सिमम इन्फॉर्मेशन आपल्याला घेऊ शकतो. तर जर आधार डिटेल्स तुम्ही असेल, तुमच्याकडे जर आधार कार्ड असेल तर मॅन्डेटरी तुम्ही इथे येस करा आणि त्याच्यानुसार बेसिकली तुमचे जे काही लास्ट डिजिट आहेत त्याच्यावरचं नाव आहे हे सगळ्या गोष्टी तुम्ही त्याच्यामध्ये ऍड ऑन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो इथे काळजी ही घ्यायची आहे की इफ यू हॅव आधार कार्ड देन इट इज मॅन्डेटरी टू अपलोड और अपडेट दिस पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन जर तुमचं काढलेलं असेल तर. ओके, आता पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये जरी इथे विजिबल नसेल तरी मी तुम्हाला समजून सांगतो. पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये आपल्याला माहिती आहे सरनेम असेल, नाव असेल, वडिलांचं नाव असेल, बाकी डिटेल्स असतील. तर इथे बघा सरनेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, ओके, ही इन्फॉर्मेशन द्यायची आहे. हे जे आहे स्पेसिफिकली तुमचं जे काही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ही पर्सनल इन्फॉर्मेशन पूर्ण तुमची 10वीची जशी मेन्शन आहे तशी इंग्लिशमध्ये इथे मेन्शन करायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं जे नाव आहे ते मराठीमध्ये देवनागरीमध्ये तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. देवनागरीमध्ये नाव सिलेक्ट करताना जेव्हा तुम्ही इथे नाव सिलेक्ट करता इथे बघा फुल नेम इन देवनागरी, तर इथे ड्रॉपडाऊन मेनू येतो, त्याच्यावरनं जर तुम्ही स्पेशल सिलेक्ट केलं तर तुमचं प्रॉपर नाव इथे मराठीमध्ये दिसेल. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं पर्टिक्युलर आपलं जे नाव आहे ते इथे इंग्लिशमध्ये टाकल्यानंतर ए जर असेल तर बऱ्याचदा देवनागरी असताना, फॉर एक्झाम्पल माझंच सांगतो मी तुम्हाला की फॉर एक्झाम्पल देशकरी असं जर आपण नाव इंग्लिशमध्ये टाकलं तर इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येत नाही. पण इथे जर मी इंग्लिशमध्ये टाकलं आणि इथे क्लिक केलं तर ते देशाकरी, ओके, किंवा देशकारी असं हे दिसतं. त्याच्यामुळे बऱ्याचदा हा प्रॉब्लेम येऊ शकतो. तर ते नाव सुद्धा तुम्ही एडिट करायचं आहे तुम्ही स्पेसिफिकली टॅब वापरून. येते लक्षात? त्यानंतर आईचं नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आयडी जो ऑलरेडी आपण टाकलेला आहे तो परत येईल इकडे ऑटोमॅटिकली. मॅरिटल स्टेटस, जर विवाहित असेल तर नक्की तिथे यस करायचं आहे, जर विवाहित नसेल तर नो करायचं आहे. नॅशनॅलिटी आणि मदर टंग मातृभाषा ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन मध्ये भरायची आहे. हा जो पॉइंट सांगितला मी तुम्हाला कशासाठी सांगितलं की बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांचा प्रॉब्लेम येतो इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कन्वर्ट करताना. येते लक्षात? आता सेकंड महत्वाची गोष्ट आहे की मराठी भाषा जी आहे, नॉलेज ऑफ मराठी याच्या संबंधी त्यांनी अपडेट मागितलेलं आहे. वेदर युअर नेम इज चेंज, आता जसं मी स्पेसिफिकली सांगितलं मराठी भाषेचं, तर इथे रीड, राईट आणि स्पीक हे आपण यस करतो. त्याच्या व्यतिरिक्त अजून ऍडिशनल माहिती जी आहे ती आहे तुमची फिजिकल बद्दल. फिजिकलची माहिती लिहिताना काळजी घ्या, कारण आरटीओ एमव्हीआय बॅचला लेडीज असेल स्पेसिफिकली किंवा जेंट्स असेल तर त्या केसमध्ये जे काही फिजिकल क्रायटेरिया आहे त्याच्यामध्ये तुम्ही बसले पाहिजेत, कारण हे खूप महत्वाचं आहे. इथे हाईट विचारलेला आहे, इथे वेट विचारलेला आहे. मुलींसाठी वेट हा क्रायटेरिया महत्वाचा आहे आणि मुलांसाठी सुद्धा हे क्रायटेरिया स्पेसिफिकली हाईटचा मेन्शन केलेला आहे. ओके, 10वी मध्ये नाव जर चेंज झालेलं असेल तुमचं, तुमचे जर ज्याला म्हणतो आपण की लग्नानंतर नाव चेंज झालं असेल तर ते सुद्धा यस किंवा नो मेन्शन करायचं आहे. हा एक एक टप्पा आपण जातोय.
कास्ट कॅटेगरी डिटेल्स. आता कास्ट कॅटेगरी डिटेल्स मध्ये लक्षात घ्या, तुमच्याकडे सर्टिफिकेट्स असतील, कास्ट व्हॅलिडिटी साईडला ठेवा, पण जे बाकीचे विद्यार्थी आहेत काही कॅटेगरीसाठी, तर ती सिलेक्ट करताना प्रॉपर सिलेक्ट करणं खूप आवश्यक आहे. कास्ट कॅटेगरी डिटेल्स, तुमची जी काही कास्ट कॅटेगरी असेल ती इथे सिलेक्ट करायची. कास्ट कॅटेगरी सिलेक्ट केली का तुम्हाला तुमचं कास्ट सर्टिफिकेट घेऊन बसायचंय, कारण सेकंड तुम्हाला टाकायचं आहे कास्ट सर्टिफिकेट नंबर. तिसरं टाकायचं आहे की कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इश्यू केलं त्या डिस्ट्रिक्टचं नाव आणि कुठल्या तारखेला इश्यू केलं कास्ट सर्टिफिकेट. कारण हे महत्वाचं याच्यासाठी आहे, तुम्ही ओपन मधनं फॉर्म भरताय की कॅटेगरी मधनं, ते तुम्हाला इथे मेन्शन करणं आवश्यक आहे. तर तुमची जी काही कॅटेगरी असेल ती मेन्शन केली की ह्या 3 गोष्टी तुम्हाला भराव्याच लागतील. जर तुम्ही ओपन म्हणजे अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल, तुम्ही जर अनरिझर्व केलं तर ह्या गोष्टी येणार नाही. येते लक्षात? हे झालं तुमचं कास्ट डिटेल. आता सेकंड आहे की ज्या कॅटेगरीसाठी, कास्ट कॅटेगरीसाठी 8 लाखाच्या कमी उत्पन्न पाहिजे तरच ते कॅटेगरीचं बेनिफिट तुम्हाला मिळतं, म्हणजेच एनसीएल, नॉन क्रीमी लेअर. ओके, उन्नत गटात मोडत नाही अशा पद्धतीचं ते प्रमाणपत्र आहे. तर इथे विचारतं डू यू बिलॉंग टू नॉन क्रीमी लेअर. जर तुम्ही यस केलं तर नक्कीच तुम्हाला नॉन क्रीमी लेअर एनसीएल चा सर्टिफिकेट नंबर कुठल्या तारखेला मिळालं हे विचारणार आहे. तुमच्याकडे जर एनसीएल असेल, व्हॅलिड एनसीएल लागतं इथे, तर ते सुद्धा तुम्ही लक्षात घ्या. येते लक्षात तुमच्या एनसीएल दाखल्यावरती कुठल्या तारखेपर्यंत किंवा वर्षापर्यंत हे व्हॅलिड आहे हे लिहिलेलं असतं. त्याच्यामुळे ही गोष्ट तिथे मेन्शन करायची आहे. जर तुम्ही इथे नो केलं तर तुम्हाला इथे बाकी काही भरायची गरज पडत नाही. पण त्या केसमध्ये हे लक्षात घ्या की तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट मिळणार नाही, ज्या ज्या कॅटेगरीसाठी एनसीएल आवश्यक आहे त्या कॅटेगरीसाठी. बरोबर आहे. कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आपल्याला माहिती आहे काही कॅटेगरीसाठी स्पेसिफिकली जर ते मॅन्डेटरी आहे, पण काही कॅटेगरीसाठी नाही. मग अशा केसमध्ये तुम्ही हे पण लक्षात घ्या की कास्ट सर्टिफिकेट वेगळं आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट वेगळं. कास्ट व्हॅलिडिटी तुम्ही जॉईन झाल्यानंतरही तुम्ही घेऊ शकता, कारण व्हॅलिडिटी कधी होत नाही. ज्या ज्या वेळेला तुमची अर्जंट इम्पॉर्टंट ज्याला म्हणतो आपण रिक्वायरमेंट असते, त्यावेळेस त्याला कव्हरिंग लागतं आणि त्या कव्हरिंगच्या बेसवरती आपल्याला व्हॅलिड आपली कास्ट व्हॅलिड करून घेता येते, म्हणजे व्हॅलिडिटी मिळवता येते. जर नसेल तर आपल्याला जॉईन केल्यानंतरही ती करू शकतो आपण. ओके, आणि जर असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला व्हॅलिडिटी नंबर, सर्टिफिकेट नंबर आणि किती तारखेला मिळाली ते तुम्हाला डिटेल टाकावं लागेल. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी वेगवेगळ्या ज्याला म्हणतो बेनिफिटचा फायदा घेतात किंवा कॅटेगरीमध्ये मोडतात, अर्थक्विक असेल, ऑर्फन असेल, स्पोर्ट पर्सन असेल, ओके, ज्याला काय म्हणतो आपण मराठीमध्ये दिव्यांग असेल, अशा विद्यार्थ्यांसाठी हे वेगवेगळे इन्फॉर्मेशन भरणं आवश्यक आहे. पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज, जर दिव्यांग व्यक्ती असेल त्यांनी यस केलं तर ही सगळी माहिती तुम्हाला भरावी लागेल प्रॉपर तुमच्या मेडिकल सर्टिफिकेट नुसार. कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, सब कॅटेगरी ऑफ डिसेबिलिटी, कारण त्या पोस्टमध्ये त्या ऍडव्हर्टाइजमेंटमध्ये जागा आहेत नाही आहेत ह्या गोष्टी इथून सुरुवात होतात. त्याच्यामुळे इथे चुकायला नको. जे विद्यार्थी दिव्यांग गटात मोडत नाही त्यांनी इथे नो करायचं, म्हणजे बाकी काही करायची गरज पडत नाही. पण तुम्ही जर यस केलं तर नक्कीच तुम्हाला सगळी माहिती इन्क्लुडिंग तुमचं पर्सेंटेज किती आहे डिसेबिलिटीचं, 40% वरती ते असलं पाहिजे तरच तुम्ही तिथे दिव्यांग मध्ये मोडता किंवा कन्सिडर होता. टाइप ऑफ डिसेबिलिटी सर्टिफिकेट, डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर कधी मिळालं, ओके, आणि सगळ्यात महत्वाचं डू यू पॉजेस युनिक डिसेबिलिटी कार्ड आयडी नंबर. ह्या सगळ्या गोष्टी जे विद्यार्थी दिव्यांग आहेत त्यांना माहिती आहे, त्यांनी ही माहिती भरायची आहे. बाकीच्या विद्यार्थ्यांनी इथे नो करायचंय आणि पुढे जायचंय. तसंच स्पोर्ट पर्सन, स्पोर्ट पर्सन जर नसेल, नो केलं तर बाकी काही विचारणार नाही. पण तुम्ही जर यस केलं तर मात्र टाइप ऑफ कॉम्पिटिशन होती, नेम ऑफ द कॉम्पिटिशन, त्याच्यामधला तुमचा पिरियड ऑफ टुर्नामेंट, त्यानंतर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन स्टेटस, स्पोर्ट पर्सन सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, हे सगळे टप्पे जे दिलेले आहेत, बरोबर आहे, हे सगळे तुम्हाला इथे फिल करावं लागेल जर तुम्ही यस केलं तर. जे विद्यार्थी स्पोर्ट पर्सन आहे त्यांना माहिती आहे. ओके, सर्टिफिकेट तुम्हाला व्हॅलिडेट सुद्धा करून घ्यावं लागतं स्पोर्ट पर्सनचं, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन कराव्या लागतात. ओके, हे जर स्पोर्ट पर्सन मध्ये स्पेसिफिकली तुम्ही मल्टिपल स्पोर्ट मध्ये आहात आणि तेवढे अचिव्हमेंट्स आहेत तर तुम्ही इथे ऍड करून हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन भरू
शकता. सगळ्यात महत्वाचं आरटीओ एमव्हीए साठी जे विद्यार्थी पात्र ठरतात त्याच्यामध्ये एक्स सर्व्हिसमॅनचा वाटा जास्त आहे आणि एक्स सर्व्हिसमॅन खूप सारे असतात जे इथे अप्लाय करतात. तर त्यांच्यासाठी एक्स सर्व्हिसमॅन डिटेल्स तुम्हाला आयोगाच्या प्रोफाईलमध्ये भरणं आवश्यक आहे. याच्यामध्ये तुम्ही बेसिकली जे काही एम्प्लॉई आहेत किंवा जे काही तुम्ही सर्व्हिस केलेली आहे त्याचे डिटेल्स भरणं गरजेचं आहे, कारण त्याच्यानुसारच तुम्हाला त्या पर्टिक्युलर पोस्टसाठी कन्सिडर करावं लागतं. काही असेही कॅन्डिडेट असू शकतात एक्स सर्व्हिसमॅन म्हणजे असं नाही की फक्त मिलिटरीमध्ये, ओके, त्याच्यामध्ये बीएमसीचे असतील किंवा एखाद्या मेकॅनिकल बेसवरती बाकी तुम्ही जॉईन केलेलं असेल गव्हर्नमेंटमध्ये, तर त्यांनी ही इन्फॉर्मेशन भरणं गरजेचं आहे. डोमेसाईल जर तुम्ही कॅटेगरीचा लाभ घेणार असाल किंवा डोमेसाईल तुम्हाला त्यावेळेस लागतं जर तुम्ही अधिवास ज्याला म्हणतो आपण की कॅटेगरीचं बेनिफिट तुम्हाला घ्यायचं आहे, तुमच्याकडे डोमेसाईल असणं गरजेचं आहे जर तुम्हाला एखाद्या कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे. आर यू डोमेसाईल इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र, इथे जर यस केलं डेफिनेटली तुम्हाला सगळे डिटेल्स भरावे लागतील. तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे का, त्याचा नंबर काय आहे, कुठल्या जिल्ह्यामधनं मिळालेला आहे आणि कुठल्या तारखेला मिळालेला आहे. तुम्ही जर इथे नो केलं तर तुम्हाला मेसेज येईल की तुम्ही अनरिझर्व जे कॅटेगरी आहे त्याच्याबद्दलच फॉर्म भरू शकाल. बाकी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना तिथे डोमेसाईल कंपल्सरी आहे. यू विल नॉट बी कन्सिडर्ड फॉर रिझर्व कॅटेगरी इफ यू डू नॉट हॅव महाराष्ट्र डोमेसाईल सर्टिफिकेट. डोमेसाईल लागणारच जर तुम्हाला कॅटेगरी मधनं फॉर्म भरायचा असेल, नाही तर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरी म्हणजे ओपन मध्ये कन्सिडर व्हाल. ओके, आता ऍडिशनल रिझर्वेशन म्हणजे नक्कीच ज्याला आपण समांतर आरक्षण म्हणतो, त्याच्यामध्ये प्रोजेक्ट अफेक्टेड, जर प्रोजेक्ट अफेक्टेड असेल तर ते, अर्थक्वेक अफेक्टेड असेल, ग्रॅज्युएट पार्ट टाइम अंशकालीन म्हणतो आपण, हे जर असेल तर तुम्हाला इथे इन्फॉर्मेशन भरायची आहे. जी इन्फॉर्मेशन तुम्ही भराल त्याच्यावरच तुमचं पात्रता ठरेल. कारण बऱ्याचदा जे विद्यार्थ्यांनी ऑलरेडी प्रोफाईल तयार केलंय त्यांना माहिती असेल की प्रोफाईल एकदा तयार केल्याने आपण एखाद्या पोस्टसाठी अप्लाय करायला गेलो तर यू आर नॉट इलिजिबल फॉर दिस पोस्ट असं मेसेज येतो. त्यामध्ये बऱ्याचदा विद्यार्थी मित्रांनी इकडे कुठेतरी काहीतरी चूक केलेली असते. तर लक्षात घ्या, आपण पहिल्यांदाच प्रोफाईल तयार करतोय, काळजी घ्या. ऑर्फन अनाथ आपल्याला माहिती आहे. डू यू वॉन्ट टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ ऑर्फन रिझर्वेशन? नो केलं, जे विद्यार्थी अनाथ नाहीयेत त्यांनी नो करायचंय, त्याच्यामुळे बाकी काही करायची गरज पडणार नाही. पण जे विद्यार्थी आहेत त्यांनी यस जर केलं तर ऑर्फन टाईप मध्ये येतं. इथे दोन प्रकारचे ऑर्फन येतात, एक इन्स्टिट्यूशनल आणि दुसरं नॉन इन्स्टिट्यूशनल. ओके, संस्थात्मक आणि असंस्थात्मक, ते तुमच्या त्या सर्टिफिकेट वरती मेन्शन असतं. येते लक्षात? आणि ऑर्फन सर्टिफिकेट नंबर आणि ऑर्फन सर्टिफिकेट कुठल्या तारखेला मिळालं हे तुम्हाला ऍड ऑन करायचं. जे विद्यार्थी त्या कॅटेगरीमध्ये येतात सेव्ह करायचं आणि पुढे जायचंय. हे ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे जी तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला भरायची आहे. बऱ्याच अंशी जे विद्यार्थी कुठल्याही कॅटेगरीमध्ये येत नाहीत त्यांनी तिकडे नो केलं की बाकी कुठली इन्फॉर्मेशन भरायची लागणार नाही. सगळ्यात महत्वाचं आता ऍड्रेस इन्फॉर्मेशन आपण सुरुवातीलाच बघितलं काय काय भरायचंय. एज्युकेशन आहे, पर्सनल इन्फॉर्मेशन आहे, ओके, स्पेशल इन्फॉर्मेशन आहे. आता ऍड्रेस मध्ये बघा आपण पर्सनल भरली आहे, ऍड्रेस इन्फॉर्मेशन मध्ये जातोय आपण, अदर इन्फॉर्मेशन आहे. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ऍड्रेसशी संबंधित आहे. डिटेल ऍड्रेस तुमच्या ज्या काही आधार कार्ड वरती असेल किंवा जे काही तुमचा असेल तो प्रॉपर लिहायचा आहे. करस्पॉन्डन्स ऍड्रेस वेगळा आणि तुमचा परमनंट ऍड्रेस वेगळा. तुम्हाला दोन्ही सेम करायचं असेल तर सेम ॲज अबो मेन्शन केलं तर तिकडला इथे येऊन जाईल. जास्त काही ऍडिशनल इन्फॉर्मेशन द्यायची गरज पडणार नाही. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे प्रॉब्लेम्स असतात आणि हे कॉल करून सुद्धा विचारतात. बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे एफआयआर झालेले असतात त्यांच्या नावावरती किंवा काही कोर्ट केसेस सुरू असतात किंवा काही ज्याला म्हणतो आपण एक्झाम मध्ये काही बॅन लागलेलं असतं. तर याच्यामध्ये मी सगळ्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी या कॅटेगरीशी संबंधित आहे, तर त्यांना रिक्वेस्ट करतो की जी काही तुमची खरी माहिती आहे ती खरी माहिती त्याच्यामध्ये टाका. कारण बऱ्याचदा असंही होऊ शकतं की काही इंटेन्शनली कोर्ट केसेस वगैरे सुरू असतात. अशा वेळेला आपण जी गोष्ट एक्झॅक्ट आहे, ट्रू आहे, ती सत्य गोष्ट तुम्ही इथे टाकायची आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या विरुद्ध काही केस सुरू आहे का, एफआयआर सुरू आहे का, आणि जर असेल तर त्याचा काय नंबर असेल, सिरियल नंबर असेल, ही सगळी माहिती तुम्हाला ऍज इट इज टाकायची आहे. ओके, इथे कुठलंही लपून ठेवायचं नाही कारण पुढे जाऊन नाही तर प्रॉब्लेम येतो. आलं लक्षात? आता नेक्स्ट स्टेपला जाऊया. क्वालिफिकेशन, शैक्षणिक जे आहे ही टाकताना सुद्धा काळजी घ्या.
कारण जर चुकीची शैक्षणिक इन्फॉर्मेशन भरली तर पात्रता सुद्धा धोक्यात येऊ शकते. ओके, क्वालिफिकेशन चौथी स्टेप आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10वी 12वी जे काही तुमचं ऍडिशनल इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन भरायची आहे. फॉर एक्झाम्पल क्वालिफिकेशन टाईप, इथे सिलेक्ट क्वालिफिकेशन टाईप आहे. फॉर एक्झाम्पल 10वी असेल 12वी असेल, कुठले कुठले विषय तिकडे घेतलेले होते. ओके, आणि त्याचा स्टेटस काय आहे, कुठल्या राज्यातनं घेतलेत, बोर्ड कुठलं होतं, ओके, किती अटेम्प्ट मध्ये तुम्ही एक्झाम क्लिअर केली, पर्सेंटेज होतं, सीजीपीए होतं, नंबर ऑफ अकॅडमिक मंथ्स. फॉर एक्झाम्पल डिप्लोमा असेल तर तुमचा किती वर्षाचा तो डिप्लोमा 3 वर्षाचा झाला असेल तर ते तुमचे मंथ इथे मेन्शन करणं आवश्यक आहे. तुम्हाला कुठला क्लास मिळाला, फर्स्ट क्लास, डिस्टिंक्शन, ते सगळं इन्फॉर्मेशन याच्यामध्ये टाकायचं आहे. काही नॉन मॅन्डेटरी टॉपिक सुद्धा पॉइंट्स आहेत याच्यामध्ये. फॉर एक्झाम्पल कंपल्सरी सब्जेक्ट कुठले होते, मोड कुठला होता, किती अटेम्प्ट झाले, तर जे मॅन्डेटरी आहे तेवढी इन्फॉर्मेशन टाका, सेव्ह करून पुढे जा. हे झालं क्वालिफिकेशन. एक्सपिरियन्स असेही असू शकतात, काही विद्यार्थ्यांना एक्सपिरियन्स असेल, काहींना नसेल. ज्यांना नाही त्यांनी सरळ सरळ या एक्सपिरियन्स मध्ये जिथे सुरुवात होते की आर यू हॅव्हिंग एनी एक्सपिरियन्स, इथे जर नो केलं तर बाकी काही भरायची गरज पडणार नाही. पण ज्या विद्यार्थ्यांकडे एक्सपिरियन्स आहे ते इथे यस करतील. आणि एकदा का यस केलं, कुठल्या कंपनीमध्ये होता, कुठल्या पोस्टवरती होता, कुठल्या तारखेपासून कुठल्या तारखेपर्यंत होता, हे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला भरायची आहे. येते लक्षात? हा एक्सपिरियन्सचा पार्ट आहे. त्याच्यानंतर 2 महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. एक, पासपोर्ट फोटो अपलोड करायचा आहे, अगोदरच तो तयार करून ठेवायचा. फोटो विड्थ जी आहे ती प्रॉपर त्यांनी दिलेली आहे, त्यानुसार चेक करूनच अपलोड करायचा. आणि जे काही इमेजेस आहेत त्याची इमेज साईज जी आहे, ओके, तर त्या साईज मध्येच ते फोटो अपलोड असले पाहिजे. आणि कुठल्या फॉर्मॅट मध्ये पाहिजे ते पण त्यांनी मेन्शन केलेलं असतं. तर पासपोर्ट फोटो आणि सहीचा फोटो हा सेव्ह करून कुठेतरी ठेवायचा, तिथनं तो कॉल करायचा, इथनं तुम्ही ब्राउज करू शकता आणि सेव्ह केला की पुढे जातं. आणि त्यानंतर सबमिशन ऑफ प्रोफाईल सगळं एकदा नीट चेक करा. महत्वाचा टप्पा असतो, काही मिस होऊन जाऊ शकतं. असंही होऊ शकतं की ज्यावेळेस तुम्हाला सबमिट करायचंय, जिथे तुमचं काही मिस झालेलं आहे, राहिलेलं आहे, फील्ड भरलेली नाही, त्या फील्डवरती तुम्ही जाऊ शकता. हे सगळं अॅक्नॉलेज करायचं आहे आणि सबमिट अँड लॉक प्रोफाईल करायचं आहे. लॉक करायच्या अगोदर सगळ्या गोष्टी व्यवस्थित भरल्या की नाही या चेक करा विद्यार्थी मित्रांनो, नाही तर पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. येते लक्षात? तर आरटीओ एमव्हीआयची जाहिरात येणारच आहे, पण जे विद्यार्थी आयोगाच्या वेबसाईटवरती अजून प्रोफाईल क्रिएट नाही केलं त्यांनी प्रोफाईल क्रिएट करा. त्यामध्ये अजूनही काही अडचणी येत असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाकायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, आरटीओ एमव्हीआय या पोस्टसाठी 2 टप्पे असतात. एक असते तुमची पूर्व परीक्षा आणि दुसरी असते तुमची मुख्य परीक्षा, बरोबर आहे. तर दोन्हीसाठी 2 महत्वाचे डॉक्युमेंट्स ते म्हणजे पीवायक्यू आणि सिलेबस. तर विद्यार्थी मित्रांनो, पीवायक्यू मध्ये प्रिलिम साठी वेगळं पीवायक्यू पुस्तक आणि मेन्सच्या 15 विषयाचं वेगळं पीवायक्यू पुस्तक आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचं आहे. 2020 पर्यंतचे सगळे पेपर्स याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तसंच प्री साठी ज्या कॉम्प्रेसिव्ह नोट्स आहेत, यशाची गुरुकिल्ली नावाचं आपलं पुस्तक आहे, याच्यामध्ये सगळे विषय जे आहेत ते सगळे विषय तुमचे कव्हर केलेले गेलेले आहेत. ओके, आणि एक परफेक्ट गाईड आहे, हे सुद्धा आपल्या वेबसाईटवरती अवेलेबल आहे. आणि मुख्य परीक्षेसाठी 3 पुस्तकांचा हा संच एकत्रित याच्यामध्ये 15 विषय तुमचे कव्हर केलेले आहेत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही खूप चांगल्या पद्धतीचं स्टडी मटेरियल आहे. मेन्स एक्झामिनेशन साठी सगळ्या विषयांचे फॉर्म्युले एका सिंपल 11 शीट्सच्या संचामध्ये उपलब्ध आहेत. आणि बॅचची इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर मी तुम्हाला आता सांगितलं 7788-781-1411 याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, टप्पेवाईज जायचंय आपल्याला. एक पर्टिक्युलर पॉइंट रिकॉल करून त्याच्यावरती काम करायचं आहे. बॅच असेल, स्टडी मटेरियल असेल, एकदा का ते सिलेक्ट केलं की त्याला टार्गेट फोकस्ड राहायचं आणि अवांतर वाचण्यापासून वाचायचं. ओके विद्यार्थी मित्रांनो, प्रोफाईल तयार करताना तुम्हाला अजूनही काही अडचणी आल्या, तांत्रिक अडचणी आल्या तर मी तुम्हाला आयोगाचे नंबर सुद्धा सांगितलेले आहेत. आणि तसंच आमच्या स्पेसिफिक नंबरवरती, या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता आणि अधिक माहिती घेऊ शकता. ओके, तर सुरुवात इथनं करायची आहे आणि अभ्यास आजपासून करायचा आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर तुमच्या 5 मित्रांना नक्की याची लिंक शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा, घंटी प्रेस करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.